करेल आणि मी सुद्धा चांगला खेळ करेल आणि आमच्या दोघांचाही प्रयत्न हा असेल की आपापल्या टीमला विनिंग झोन मध्ये घेऊन जाईल. थँक्यू सो मच दोघांना शुभेच्छा. जास्त टेन्शन घेऊ नकोस आणि येस तुम्हाला देखील शुभेच्छा दादा. आता तुमच्याकडे येतो खऱ्या अर्थानं खेळाडूंना आणि या खेळाडूंना आपण जरूर संबोधित करावं. क्रिकेट दादा खूप मोठं होत चाललंय. मगाशी सरांनी सांगितलं की 10 लाखाची स्पर्धा नवी मुंबई प्रीमियर लीग ज्याच्यामध्ये शंकरदादा मोहिते स्पोर्ट्स हा संघ असतो. आमची कॉलर टाईट होते जेव्हा दादा कोट वगैरे घालून त्या व्यासपीठावरती बसतात आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या श्रीमंत स्पर्धेला 32 श्रेयाचं नाव जातं. मयूर पन्नाकर सारखा खेळाडू खेळतो ही खऱ्या अर्थानं आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. पण दादा आज क्रिकेट आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. आज इथे प्रत्येक गाव एकत्र होतोय, खेळाडू एकत्र होतोय आणि या सर्व तुम्ही गोष्टी बघत असताना या स्पर्धेला शुभेच्छा आपल्या माध्यमातून जरूर द्याव्यात. आज या ठिकाणी शंकरदादा मोहिते पुरस्कृत स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून रबर बॉलची स्पर्धा ही टुर्नामेंट कालपासून आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत चालली. क्रिकेट हा खेळ हा नेहमी भारतामध्ये अतिशय आवडीनं आणि लोकप्रियतेचा हा खेळ आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये विशेष करून ग्रामीण भागामध्ये ह्या खेळाची व्याप्ती ही अतिशय मोठ्या पद्धतीने आपल्याला बघायला भेटते. मी नेहमी म्हणतो की क्रिकेटच्या ह्या युगामध्ये किंवा क्रिकेटच्या ह्या जगामध्ये जो सगळ्यात मोठा बदल कधी झाला असेल तर तो IPL नंतर बऱ्यापैकी मोठा बदल ह्या क्रिकेट खेळामध्ये आला. म्हणजे ह्या खेळामध्ये एक चांगल्या पद्धतीची व्याप्ती म्हणा किंवा चांगल्या पद्धतीचा हा खेळ T20 माध्यमातून पण लोकांच्या पर्यंत पोहोचू शकतो हे निश्चितपणे IPLच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना लक्षात आलं. आता ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मी का म्हटलो की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये आज शिराळसारख्या डोंगरी भागामध्ये दुर्गम भागामध्ये तिथं तुम्ही गावागावात जावा. आज त्या गावागावातनी 5-6 प्लेयर हे चांगले दर्जाचे त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागले. आणि ह्याचं मोठं सगळ्यात श्रेय कुणाला जातं तर शिराळा तालुक्यामध्ये असणारे जे सगळे असोसिएशन आहेत त्या असोसिएशनचे अध्यक्ष आणि असोसिएशनवरती विश्वास ठेवून जे टीम मालकांनी स्वतःची टीम आणून त्याच्यामध्ये भाग घेतला त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या खेळाची व्याप्ती आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पोहोचल्या. आज बघायला खरोखर आश्चर्य वाटतंय की पावसाळ्याच्या सीझनमध्ये देखील फुल ग्राउंड सगळी भरलेले असतात. काल परवा शिराळा तालुक्यामध्ये एका स्पर्धेमध्ये मी गेलो होतो. तिथं तर अक्षरशः तिथली फायनल हे जोरदार पावसामध्ये रबर बॉलनं त्या ठिकाणी खेळण्यात आली होती. आणि म्हणून खरोखर आश्चर्य वाटतंय की हा खेळ आज इथंपर्यंत पोहोचलाय. उद्या त्याची व्याप्ती कुठवर जाईल आज खरोखर त्याचा आपल्याला नेम अजिबात लावता त्यामध्ये निश्चितपणे येणार नाही. आणि म्हणून ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये एक आपण पण त्याच्यामध्ये काहीतरी आपलं निर्माण त्या ठिकाणी केलं पाहिजे. आपलं पण त्या ठिकाणी हातभार लागला पाहिजे. ह्या निमित्तानं आपले नेते आमदार मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळ तालुक्यामध्ये आमदार चषक म्हणून आपण नियोजन करतोय. ही स्पर्धा एक आपण अशी खेळतोय की ह्याच्यामध्ये आपण पंचायत समिती गट वाईज ही स्पर्धा आपण खेळणार आहे. आणि ह्याचं कारण असं आहे की आज शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये शिराळा तालुक्यातले एक 10 पंचायत समिती गट असेल, शिराळ नगरपंचायत असेल किंवा वाळवा तालुक्यातल्या 48 गावांमध्ये असणारे 8 पंचायत समिती गट असतील. ह्या सगळ्या गटामध्ये आज त्या ठिकाणी प्लेयर निर्माण व्हायला लागल्यात आणि प्रत्येकाला व्यासपीठ देणं हे निश्चितपणे आपलं गरजेचं आहे. शेवटी एखाद्या खेळाला तर आपण सगळी लोक काय करतोय तर आपण ह्या खेळाला व्यासपीठ देतोय. व्यासपीठ कुणाला देतोय तर गावागावात घडणाऱ्या तरुण ग्रामीण म्हणजे आपल्या ग्रामीण तालुक्यातले सर्वसामान्य कुटुंबातले मुलांना आपण त्या ठिकाणी व्यासपीठ देतोय. हे खेळ आपण आयोजन करतोय आणि त्या खेळाच्या आयोजनाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला आपल्यामध्ये जे कौशल्य आहे ते आपल्या तालुक्यासमोर आज आपल्या मुंबईसमोर त्या ठिकाणी निर्माण होत असताना आपण बघतोय. आज शिराळा तालुक्यामध्ये आपण सगळ्याला माहित आहे की सगळ्यात चांगला प्लेअर आजपर्यंत आपण कोण मानत होतो तर तो विजय पावले म्हणून आमचा मांगल्याचा प्लेअर आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लेअर आहे. आणि ह्या ग्राउंडवरती आल्यानंतर सुरुवातपासून मी इथं एक नाव ऐकतोय ते म्हणजे आमच्या मयूर पन्हाळकरचं. असं म्हणतात की तो उद्याचा भविष्याचा विजय पावले असू शकतो किंवा स्वतःची निर्माण आणखी वेगळी तो आयडेंटिटी करू शकतो. त्याचबरोबर मागच्या गेमचा जो मॅन ऑफ द मॅच होता तो अक्षय असेल. म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीची प्लेअर म्हणजे शेतकरी कुटुंबातली मुलं
एक व्यासपीठ दिल्यानंतर ते कुठंपर्यंत पोहोचू शकतात हे निश्चितपणे ह्या असोसिएशनच्या माध्यमातून किंवा ह्या स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते. आणि म्हणून आमचा देखील मगाशी मी जर सांगितलं की उद्या पुढच्या महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही आमदार चषकाचं नियोजन करतोय, त्यासाठी देखील ह्याची व्याप्ती वाढण्याकरिता तुम्ही देखील थोडा हातभार लावा आणि प्रत्येक खेळाडूपर्यंत ही आपली माहिती लीगची किंवा ह्या स्पर्धेची जर आपण पोचली तर ह्याची व्याप्ती निश्चितपणे मोठ्या पद्धतीनं वाढू शकते. आता आपण ज्यावेळी क्रिकेटचा खेळ म्हणतो किंवा कुठलंही असोसिएशन म्हणतो ह्याच्यामध्ये पक्षभिक्षा आपण अजिबात काय मानत नाही. शेवटी ह्या क्रिकेट खेळ हा पुढे गेला पाहिजे. क्रिकेट खेळाच्या माध्यमातून चांगले प्लेयर, चांगली मुलं हे आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावरती आले पाहिजेत. अशा पद्धतीनं आमच्या सगळ्यांचं नियोजन आहे. गेल्या 2-3 वर्षापासून खऱ्या अर्थानं जे आपल्या शिराळा तालुक्यातली मुलं हे व्यवसायाच्या माध्यमातून असू देत, नोकरीच्या माध्यमातून असू देत, शिक्षणाच्या माध्यमातून असू देत, मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी हे विस्थापित झालेत आणि त्यांच्याशी अधिक आमचा संपर्क यायला लागलाय. आणि संपर्क आल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणे अशा आम्हाला कळते की ह्या मुलांची बऱ्यापैकी काय अपेक्षा नसते. ह्या मुलांची एवढीच अपेक्षा असते की आम्ही इथं असल्यानंतर आमच्या काय बारीक सारीक ज्या काय अडीअडचणी असू देत त्या तुमच्या माध्यमातून जरा जरी तुमचा फोन आला किंवा जरा हातभार लागला तर आमचं त्या ठिकाणी मनापासून समाधान नव्हते. ही मुलं आमच्या भागामध्ये आमची शिराळा तालुक्यातली मुलं आहेत, भूमिपुत्र आहेत, परंतु हे मुंबईसारख्या ठिकाणी आलेले असतात. आता गावामध्ये आम्ही प्रत्येक गावामध्ये जात असतो, त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो आणि ह्यांच्या अडीअडचणी आणि मुंबईमध्ये राहत असणाऱ्या आपल्या तालुक्यातल्या मुलांच्या अडीअडचणी हे वेगळ्या असतात. आणि म्हणून महिन्यातून एकदा तरी इथं आलं पाहिजे, त्या मुलांशी आपला संपर्क झाला पाहिजे, त्या मुलांच्या अडीअडचणी आपण जाणून घेतल्या पाहिजेत, ह्याची एक अशी भावना एक आमच्या मनामध्ये सगळ्यांच्या मध्ये आहे. आज आमच्या कुटुंबामध्ये आमचे नेते, आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय भाऊ असतील, अमरसिंह नाईक पापा असतील किंवा माझा मोठा भाऊ सम्राट भैया असेल, मी असेल किंवा भूषण आहे, आम्ही सगळी लोक ह्याच प्रयत्नात आहे की शिराळा तालुक्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. समाज कोणताही असू दे, परंतु त्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्याची जोपर्यंत आपण खऱ्या अर्थानं त्याची अडचण आपण जोपर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत आपण शेवटी त्या लोकांचं काम केलं नाही असं आपण त्या निमित्ताने समजलं पाहिजे. आणि म्हणून आमचा सगळ्यांचा भावबंधूंचा तोच या निमित्तानं प्रयत्न असतो. आपल्या सगळ्या मुलांनी, विशेष करून आपल्या तालुक्याचे युवा नेते आमचे शंकरदादा, हे खरोखर एक चांगल्या पद्धतीचं त्यांचं युवकांचं संघटन आहे आणि त्या माध्यमातून ते खरोखर मुलांच्या पर्यंत पोहोचायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात. गेल्या 3-4 वर्षापासून शंकरदादाने आमचा संपर्क आहे आणि त्यांनी आजपर्यंत केलेलं काम किंवा त्यांचा विशेष करून पश्चिम भागामध्ये असणारा लोकसंपर्क किंवा एक जे मुलांचं जे मोठं जाळ आहे आणि त्यांचं एक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं म्हणजे संघटन कौशल्य आहे, त्या माध्यमातून ते खूप चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये काम करतात. त्यांची ज्यावेळी आपण ओळख सांगतो, ज्यावेळी त्यांना आपण समाजसेवक सांगतो, म्हणजे खरोखर समाजामध्ये काम करणारी खूप कमी लोक आहेत की खरोखर समाजाचा विचार करतात, समाजामध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न करतात. आणि अशातले एक आमचे शंकरदादा असतील आणि विशेष करून सर्वच या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे या ठिकाणी असणारे विकासदादा असतील, विकासांना असतील, आमचा शंकर असेल किंवा उपस्थित असणारे आमच्या तालुक्यातले सर्वच या ठिकाणी मुलं असतील. खरोखर आपल्या 32 शिराळ्याचं नाव मोठं होतंय, ह्याच्यापेक्षा मोठा अभिमान आम्हाला कधी सुद्धा असू नाही शकत. आणि म्हणून ह्या स्पर्धेला आम्ही नेहमी वेळ काढून या ठिकाणी येतो. तुमच्या अडीअडचणीला समोर येण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करतो. तुम्ही निश्चितपणे आम्हाला एक कुटुंबासारखं या ठिकाणी वागणूक द्या. आम्ही ज्यावेळी मुंबईला येतो त्यावेळी आम्ही कुठला पक्ष या ठिकाणी बघत नाही, आम्ही आमच्या तालुक्याचा मुलगा आहे का नाही ते निश्चित मात्र आम्ही बघतो. आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचा आपण येणाऱ्या काळामध्ये काम करूया. आपल्या तालुक्याचं नाव हे खरोखर मोठं झालं पाहिजे. आपल्या तालुक्यामध्ये असणाऱ्या विशेष करून आमचे शेतकरी बांधव असतील, आमच्या महिला असतील, आमचे युवक असतील, प्रत्येकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना खरोखर एक चांगल्या पद्धतीच्या आपल्या हातभार त्या ठिकाणी लागला पाहिजे आणि समाजामध्ये त्यांना खरोखर एक चांगला आदर निर्माण झाला पाहिजे. अशासाठी आम्ही सगळी लोक प्रयत्न करतोय. आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, आमचा सत्कार केला, आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल मनापासून आम्ही आपल्या सगळ्यांचा, असोसिएशनचा असेल, शंकरदादांचा असेल, सर्व टीम मालकांचं मी मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. आणि खऱ्या अर्थानं एक सन्मान आपल्या शुभ हस्ते आम्ही घेणार आहोत.